सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण मॅथ्सची रिव्हिजन म्हणजे मॅथ्सची रिव्हिजन सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण गणिताचा भाग जो एक आहे त्याचं जे पहिलं प्रकरण आहे, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स, एक काय दोन चलाची रेषीय समीकरणे, ते आपलं झालेलं आहे. त्याची पूर्ण रिव्हिजन घेतलेली आहे, आपण पूर्ण उजळणी झालेली आहे. आज आपण सुरू करत आहोत समरूपता गणित भाग 2 याचा एक रिव्हिजनचा पाठ आजपासून सुरू करत आहोत. तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. काही वाटेल तर तुम्हाला विचारायचं आहे. बरं, आता यामध्ये समरूपतेच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहतो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता आपल्याला हे एक माहित आहे की कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याकडे एक सूत्र आहे. त्या सूत्राचं नाव आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राने आपण काय करतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो. आता या जर त्रिकोणाचा विचार केला आपण, बघा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की त्रिकोण एबीसी, हा बघा हा त्रिकोण तुमचा एबीसी आहे. या त्रिकोण एबीसी मध्ये काय होणार, तर बीसी, बीसी काय आहे, पाया आहे. हा बघा, हा बीसी काय आहे, या त्रिकोणाचा पाया आहे. आणि एडी, एडी काय आहे, उंची आहे. एडी काय आहे, उंची आहे. बरोबर, उंची ही नेहमी लक्षात ठेवा तुमच्या काय म्हणतो त्याला, परपेंडिक्युलर किंवा लंब रूपात असते उंची. दुसरा त्रिकोण आहे आपल्याकडे पी क्यू आर. दुसरा त्रिकोण आहे आपल्याकडे पी क्यू आर. हा त्रिकोण आहे तुमचा पी क्यू आर. हे बघा, हे तुमच्या पुस्तकात जसं तसं मी घेतलेलं आहे, त्यामुळे वेगळं काही आपल्या मनाचं काही दिलेत नाही आपण. तर या त्रिकोण पी क्यू आरचा जर विचार केला आपण, हा, तर दुसरा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचा आपला काय दिलेला आहे, पी क्यू आर हा दुसरा त्रिकोण आहे. त्याचा क्यू आर हा पाया आहे आणि पीएस ही काय आहे, उंची आहे. बघा, क्यू आर हा पाया आहे आणि हे पीएस या ठिकाणची उंची आहे. जर आपल्याला दोन त्रिकोण मिळत असतील तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय होणार, तर पहिल्यांदा आपण काय केलं, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ घेतलं. ए, ए म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ. बघा, ए घेतलं, ए लिहिलं, त्रिकोण कंसामध्ये घेतलं त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ, त्याच्या त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ. आता एबीसीचं क्षेत्रफळ काय येणार, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया, पाया किती आहे बीसी, उंची किती आहे एडी. त्याचबरोबर पीक्यूआरचं क्षेत्रफळ घेतलं, त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया, पाया किती आहे पीक्यूआरचा क्यूआर गुणिले उंची किती आहे पीएस. बरोबर. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा जो 1/2 आणि हा 1/2 या ठिकाणी काय झाला, कट झालेला आहे किंवा तो निघून गेला, या ठिकाणी लाच झालाय. म्हणजे तुम्हाला काय मिळणार त्यांचं गुणोत्तर, इकडे बघा, तू गुणोत्तर काय मिळालं तुम्हाला, बीसी गुणिले एडी छेदात क्यू आर गुणिले पीएस. बरोबर की नाही, हे निघून गेलं. हा जो 1/2 आहे, हा 1/2 या ठिकाणी पूर्ण काढून टाकलं. तर काय उरलं, बीसी गुणिले एडी छेदात क्यू आर गुणिले पीएस. बघा, मी रिपीट करणार आहे सेमीवाल्यांसाठी सुद्धा. बघा काय मिळालं तुम्हाला, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ, या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे किती आलं, बीसी गुणिले एडी छेदात क्यू आर गुणिले पीएस. म्हणजेच काय, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता इथे जर पाया म्हटलं आपण, पाया म्हटला पहिल्या त्रिकोणाचा B1, त्याची उंची घेतली H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया घेतला B2, त्याची उंची घेतली आपण H2. तर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी, की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती मिळालं, B1 गुणिले H1 छेदात B2 गुणिले H2. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया, H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची, B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. बरोबर. मग जर तुम्हाला B1 आणि H1 जर दिलं असेल, B1 H1 B2 H2 दिलं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे क्षेत्रफळाचं काय करू शकता, काय काढू शकता, गुणोत्तर काढू शकता. काय काढू शकतो आपण, गुणोत्तर काढू शकतो. बरोबर की नाही, ठीक आहे, गुणोत्तर काढू शकतो या ठिकाणी. आता थोडस रिपीट करतो परत, बघा. येस, सिमिलॅरिटी चॅप्टर नंबर 1, मॅथ्स स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2. Ratio of areas of two triangles, ratios of areas of two triangles, ratio of areas of two triangles. Now the two triangles given to you are ABC and PQR. ABC and PQR, two triangles are given to you. BC is the base of triangle, BC is the base of triangle ABC, and AD is what, AD is the height of triangle ABC. Similarly आपण जर याचा विचार केला, this one कुठला, PQR, PQR मध्ये this QR is the base and PS is the height, PS is the height, PS काय तुमची height झाली. So in this case what will happen, if you take the area, if you take the area, ratio of the area,
then area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, what is the formula, half into base into height. Similarly PQR चं काय येणार, half into base into height. So base is what, पहिल्या triangle base किती आहे, BC, height is AD. Second triangle base is QC, sorry QR, and height is PS. Height is PS. Now this 1 upon 2, when 1 upon 2 will lapse, and what you will get here, what will get, BC, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD, QR into PS. But BC and AD काय आहे, they are the, बघा, they are the base and the height. Similarly QR and PS काय, ते पण base आणि height आहे second triangle ची. So what you will get here, बघा दिले तुम्हाला, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of projects of their bases and corresponding heights. So B1 H1 upon B2 H2. This is the ratio of their areas. B1 H1 into B2 H2. B1 H1 into B2 H2, right? So B1 and H1. So B1 is the base of the first triangle. H1 is the height of the first triangle. Then B2 is what? B2 is the base of the second triangle, and H2 is what? H2 is the height of the second triangle. H2 is the height of second triangle. समजलं का इथपर्यंत? हे बेसिक झालं. इथपर्यंत समजलं? कोणाला डाऊट आहे इथपर्यंत? रिव्हिजन घेतोय, नुसतं शिकवत नाहीये. रिव्हिजन मुळे तुम्हाला सुद्धा कळत असेल, नसेल तुम्हाला विचारायचं आहे. उगाच शिकवतो म्हणून तुम्ही नुसतं नंदी बैलासारख्या माना हलू नका. आता याच्यामध्ये सुद्धा 3 अटी आहेत. अट 1, अट 2 आणि अट 3. अट 3 नाही दिली तर मी तुम्हाला सांगतो अट 3 काय आहे. पहिली अट अशी आहे की दोन्ही त्रिकोणाची उंची समान. पहिली अट काय तुम्हाला दिलेली की दोन्ही त्रिकोण जे आहेत त्या दोन्ही त्रिकोणाची उंची जर समान असेल, म्हणजे एच समान असेल. काय समान असेल? एच, हाईट. तर काय मिळणार तुम्हाला काय मिळणार, तर त्यांचे जे गुणोत्तर असेल ते फक्त आणि फक्त संगत पायांच्या प्रमाणात असणार. बरोबर की नाही? उंची समान आहे, ती कट झाली बघा इथे. हा एच आणि एच कट झाला. मग फक्त तुम्हाला बीसी आणि क्यूआर घ्यावं लागेल. बीसी आणि क्यूआर दोघांचं फक्त गुणोत्तर घ्यावं लागेल, बीसी आणि क्यूआरचं. बीसी म्हणजे काय? B1 आणि क्यूआर म्हणजे काय? B2. म्हणजे जर उंची समान असेल, बघा काय गुणधर्म आहे, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. समजलं? ही पहिली झाली अट. ही झाली अट क्रमांक 1. बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे? पाया समान घ्यायचा आहे. काय समान घ्यायचा आहे? पाया. आता या दोघांचा पाया समान आहे AB. बघा AB पाया समान आहे, म्हणजे तुम्हाला इथे काय घ्यावं लागेल? दोघांचा फक्त आणि फक्त उंची घ्यावी लागेल. H1 छेदात H2. H1 छेदात H2. कारण तुमचा AB जो पाया आहे तो या ठिकाणी कट झाला. म्हणजे तुमचा गुणधर्म काय या ठिकाणी? समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या समगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे H1 छेदात H2. H1 छेदात H2 ही झाली अट क्रमांक 2. आणि तिसरी अट अशी आहे की ती पुढे दिली नाही तुम्हाला. अट म्हणजे अशी पुस्तकात काही अट नाही, पण आपण काढू शकतो की जर दोन्ही सारखं असेल. बघा, जर तुम्हाला उंची पण आणि बघा पाया पण समान असेल आणि जर उंची पण समान असेल, पाया सुद्धा समान असेल आणि उंची पण समान असेल, पाया पण आणि उंची पण समान असेल, तर मात्र त्यांचा जे गुणोत्तर आहे ते किती येणार? इथे 1 आणि इथं येणार 1. एकास 1. म्हणजे या दोघांची त्रिकोणाची क्षेत्रफळे समान असणार. समजतंय? त्याला म्हणतात पाया समान उंची आणि समान पायांचे क्षेत्रफळे. बरोबर. परत रिपीट करतो बघा. येस. So condition number 1. What is the condition number 1 here? Condition number 1. एक मिनिट बाळांनो. Condition number 1. So what is condition number 1 here? If the height of both triangles are equal, दोन्ही triangle ची height equal पाहिजे. If h is equal, बघा h is equal ती already cut होणार इथे. h lapses. So what you get? BC upon QR. Ratio of their area is equal to BC upon QR. BC is what? B1 आणि हा झाला B2. So what the property you get? कोणती प्रॉपर्टी तुम्हाला मिळते? The ratio of areas of two triangles with equal height, height जर equal असेल, is equal to the ratio of their corresponding bases. The ratio of their corresponding bases. This is the condition number 1. तुम्ही काय केलं? height equal केली. Second condition is what? Second condition is what? तुम्हाला सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी बेस इक्वल केलेला आहे. काय इक्वल केलंय तुम्हाला? बेस इक्वल केलेला आहे इथे बघा सेकंड इक्वेशन मध्ये. दिस बेस AB इज कॉमन. बघा AB कॉमन आहे. सो यू गेट H1 upon H2. Area of the ratio is equal, ratio of the area is equal to H1 upon H2. Therefore, what is the property you get? The ratio of the areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. Ratio of their corresponding heights. Getting? समजतंय?
थर्ड प्रॉपर्टी, थर्ड कंडिशन नाही दिली, पण थर्ड कंडिशन इज व्हॉट, वेन हाईट ॲज वेल ॲज बेस आर इक्वल देन द टू ट्रायंगल्स आर equal, because त्यांचा रेशिओ येतो 1:1. Now what we need to remember, wait. सो काय लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला, काय लक्षात ठेवायचं आहे तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तराएवढे असते. समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, तर संगत पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. बरोबर, हे आपल्या लक्षात ठेवायचं. यस, लक्षात ठेवलं की आपण सोडवला जाणार आहोत 1.1. का सोडवणार आपण 1.1. सो व्हॉट वी नीड टू रिमेंबर, फर्स्ट the ratio of the two triangle is equal to the ratio of the ratio of the products of their bases and corresponding heights. Second, आपण आताच बघितलं कंडिशन नंबर 1, areas of triangle with equal heights is proportional to their corresponding bases. And finally, areas of triangles with equal bases are proportional to the corresponding heights. समजलंय? So if you remember these 3 points and हे सर्व तुमच्या लक्षात राहिलं, then we are going to solve practice set 1.1. काय सोडवणार जाणार, practice set 1.1. getting practice set 1.1 we are going to solve. तो लक्ष द्यायचं माझ्याकडे आता. चला, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. आपण रिव्हिजन चालू केलेली आहे, उजवणी चालू केलेली आहे समरूपता या प्रकरणाची. काल आपण माझ्या मते हे बघा, तर काल आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाहिलंय, अट कोणती असते त्यांच्यासाठी पाहिलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहोत गणिते 1, 2, 3, 4, 5 गणित त्याच्यामध्ये आहेत, तर ते आपण गणितात पाहणार आहोत. सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्यायचं बघा. एक मिनिट. हा, तर हे 1.1 आहे तुमचं मॅथ्सचं पार्ट 2चं हे 1.1 आहे. क्वेश्चन तुमच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की बघा, पहिला प्रश्न असा आहे की एका त्रिकोणाचा पाया दिलाय 9 आणि उंची दिलेली 5 सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही, एकक आहे ते. तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 10 आणि उंची दिलेली आहे 6. उंची किती दिलेली आहे 6. तर तुम्हाला काय करायचं, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी विचार कराल बघा, तर आपण ज्या कालच्या हे बघितलं तर तुम्हाला सगळ्यात आधी जायचं, कुठली अट वगैरे याच्यामध्ये नाही दिलेली, कारण त्यांनी काय दिलेलं आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 दिलाय, उंची 5 दिलेली आहे. मग आपण काय केलेलं आहे की एका त्रिकोणाचा पाया किती मानला आपण, B1, आणि उंची किती मानली, H1 मानली. आणि दुसरं जे त्रिकोण आहे त्या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती मानला आपण, B2 मानला, आणि उंची किती मानली, H2 मानली. म्हणजे यामध्ये आपल्याला 4 किमती मिळालेल्या आहेत. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया, H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची, B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता हे जी काही मेथड आहे ना, ही सर्व तुमच्या पुस्तकातून घेतलेली डिट्टो मेथड आहे. वेगळी अशी कुठली मेथड मी वापरत नाहीये इथे, त्यामुळे सर्व काही तुमच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येणार तुम्हाला इथे, B1 गुणिले H1 छेदात B2 गुणिले H2, बरोबर की नाही. म्हणजे B1 परत तुम्हाला सांगितलं, B1 म्हणजे काय, पहिल्या त्रिकोणाचा पाया, H1 पहिल्या त्रिकोणाची उंची, B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, B म्हणजे बेस, H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. आता किमती दाखवला, 9 गुणिले 5 छेदात 10 गुणिले 6. बघा किमती काय तुमच्या, 9 गुणिले काय दिले ते 5, 9 गुणिले 5 छेदात 10 गुणिले 6, छेदात 10 गुणिले 6, बरोबर. आता हे तुम्हाला मी सोडून दाखवलं नाही तिथे, फक्त तुम्हाला इथे सोडून दाखवतो मी. इथे काय करणार, ते भाग लावणार, 5 एके 5, 5 दुने 10. इथे भाग लावायचा तुम्हाला, कशाने भाग लावणार, 3 ने, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. तर काय उरलं तुम्हाला इथे बघा, तुम्हाला काय उरलेलं आहे, अंशामध्ये उरलं 3 गुणिले 1. बघा स्क्रीनवर नीट लक्ष द्यायचंय, 3 गुणिले 1 हे झालं अंशामध्ये उरते, आणि छेदामध्ये उरतं तुमचं 2 गुणिले 2, 2 गुणिले 2, बरोबर. म्हणजेच तुम्हाला काय उत्तर मिळालं, 3/4. त्याचं उत्तर काय मिळालं तुम्हाला, 3/4, म्हणजेच 3/4. समजलं. तर हे जर तुमचं उत्तर, छोटंसं उत्तर असतं, पण त्यासाठी या ज्या स्टेप असतात त्या सर्व प्रत्येक स्टेप महत्वाची असते या तुमच्या गणितासाठी. इथे कोणाला काही डाऊट आहे का बघा, काही डाऊट असेल तर मला विचारायचे. आय होप तुम्हाला काही डाऊट नसेल इथपर्यंत. ठीक आहे, चला चला पुढे जाऊया. थोडंसं सेमीवाल्यांसाठी पण ते रिपीट करतो बघा. सो बघा, सिमिलॅरिटी वी हॅव स्टार्टेड युअर रिव्हिजन.
Then practice set 1.1 question number 1. Practice set 1.1 question number 1. We are taking. See, what is the question here? Base of a triangle is 9 and height is 5. Base of a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height किती आहे 6 आहे. What we need to find out the areas of these triangle. तुम्हाला काय find out करायचं आहे? Area find out करा. Ratio of areas. You have to find out ratio of areas of these two triangles. Okay, these triangles. Now आपण काय घेतलं सोल्युशन बघा. इथून सोल्युशन आपलं base of triangle is B1 and height is H1. Base of another triangle is B2 and height is H2. Height is H2. Right? Height is H2. Therefore, पुढे बघा. B1 H1 B2 H2 दिलेलं तुम्हाला. B1 9 H1 2 H1 5 B2 आणि H2. ठीक आहे. परत लक्ष द्या B1 1 जिथे म्हटलं तिथे तुम्हाला फर्स्ट ट्रायंगलचा बेस आणि फर्स्ट ट्रायंगलची हाईट येते 2. B2 म्हटल्यानंतर सेकंड ट्रायंगलचा बेस आणि सेकंड ट्रायंगलची हाईट. देन रेशिओ ऑफ देअर एरियाज किती येतो? हा फॉर्म्युला आपण सगळ्यात आधी पाहिलेला आहे. B1 गुणिले H1 B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. नाव व्हॅल्यू ऍड करा 9/5 इंटू 10 इंटू 6. मग तुम्हाला मी सोडून दाखवलंय कसं आहे ते बघा. परत सांगतो वाटलं सोडून कसं सोडवायचं ते. इथे बघा हियर 10 इंटू 6. ओके. सो हे तुम्हाला जमलं पाहिजे. इथे लगेच त्याला डिवाइड करायचं. 5 1 जा 5 5 2 जा 10. इथे 3 3 जा 9 आणि इथे ना तुमचं 3 2 जा 6 3 2 जा 6. सो काय मिळेल तुम्हाला हियर? व्हॉट यू गेट हियर 3 इंटू 1 3 1 3 3 इंटू 1 अपॉन 2 इंटू 2. राईट. 3 इंटू 1 अपॉन 2 इंटू 2. सो किती मिळेल तुम्हाला? 3 1 जा 3 आणि 4 2 2 जा 4. सो आन्सर किती मिळेल तुम्हाला? हियर इज द आन्सर. बघा हे तुम्हाला उत्तर मिळेल या ठिकाणी 3:4. हे 3:4 आन्सर मिळालेलं आहे. ठीक. कळलं प्रश्न पहिला कोणाला समजला नाही तर मला विचारून घ्या पटकन. ठीक आहे. चला रिपीट करतोय अक्षरसाठी म्हणजे सगळ्यांसाठी रिपिटेशन आहे. लेट सी क्वेश्चन परत आधी परत वाचून घ्यायचा आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. सो आपण काय केलं? बेस ऑफ अ ट्रायंगल इज B1 अँड हाईट इज H1. हा झाला फर्स्ट ट्रायंगल. सेकंड ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. बरोबर. हाईट इज 6. सो बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज B2 अँड हाईट इज H2. राईट. ओके. देन B1 ची व्हॅल्यू आहे 9 H1 इज 9 H1 इज 5 B2 इज 10 आणि H2 इज 6. सो यू हॅव टू फाइंड द रेशिओ ऑफ दर एरियाज. आपण काल सगळ्यात सुरुवातीलाच रिव्हिजन मध्ये बघितलं होतं बघा. इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे बघा आपण सगळ्यात आधी पाहिलं होतं या ह्याच्यामध्ये. हे बघा इथे रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू कालच बघितलं होतं B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. समजलं? आता हे आपण या ठिकाणी फॉलो करतोय. समजतंय का? हेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. बघा इथे बघा हेच आपल्याला वापरायचं या ठिकाणी. B1 गुणिले H1 B2 अपॉन B2 गुणिले H2. B1 गुणिले H1 छेदात B2 गुणिले H2. नाव पुट द व्हॅल्यूज 9 इंटू 5 10 इंटू 6. बघ इथे B1 9 आहे H1 5 आहे B2 10 इंटू 6. आता फक्त सोडवायचं बाकी वेगळं काही नाही. ते सोडवायचं फक्त. इथे बघ इथे लक्ष दे. परत एकदा सांगतो बघ 9 इंटू 5 आहे अपॉन 10 इंटू 6 आहे अपॉन 10 इंटू 6. आता सोडवायचं म्हणजे काय करायचं? यू नीड टू मल्टिप्लाय. पण मल्टिप्लाय करायच्या आधी आपल्याला काय झाला शॉर्ट फॉर्म तयार करायचं किंवा त्याला सिम्प्लिफाय करायचं असतं. मला काय करणार? आपण डिवाइड करणार. ओके. त्याला डिवाइड कसं करणार? इकडे बघ इकडे बघ 5 1 जा 5 5 2 जा 10. इथे 3 ने करा 3 3 जा 9 3 2 जा 6. बरोबर. तुमचं काय मिळालं इथं? व्हॉट यू गेट हियर व्हॉट यू गेट. मग काय मिळतं तुम्हाला इथे 3 इंटू 1 अपॉन 2 इंटू 2. समजतंय? मग 3 1 जा 3 2 1 जा सॉरी 2 2 जा 4 2 2 जा 4. मग हे तुझं आन्सर मिळालं या ठिकाणी 3:4. समजलं आता अक्षर समजलंय का? जाऊ पुढे. अक्षर शॅल आय गो अहेड? चला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न तुमच्या पुस्तकातून घेतलेले आहेत जसे तसे. बरोबर. चला लक्ष द्या आता.
प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं, त्यामुळे प्रश्न वाचत जातो. तुम्हाला आकृती दिलेली आहे 1.13 ही आकृती आहे बघा आणि हा डी आहे इथे. काय आहे? डी आहे. हं. या आकृतीमध्ये बीसी लंब आहे AB ला. बघा, हा बीसी आहे. हा बीसी या AB ला काय आहे? लंब आहे. म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन. बरोबर? अजून तुम्हाला काय दिलेलं आहे? AD पण AB ला लंब आहे. AD सुद्धा AB ला लंब आहे बघा. हा AD आहे. हा इथे D सांगितलं तुम्हाला मगाशी. हा AD सुद्धा या AB ला काय आहे? लंब आहे. या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झाला. बरोबर? आता तुम्हाला किमती दिलेल्या आहे. BC दिलेला आहे 4, AD दिलेला आहे 8. बघा, हा BC दिलेला आहे तुम्हाला 4 आणि हा AD दिलेला आहे तुम्हाला 8. तर तुम्हाला काय काढायचं आहे? तुम्हाला या दोघांचा क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. काय काढायचं? गुणोत्तर काढायचं आहे तुम्हाला. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण एडीबीचं क्षेत्रफळ गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे. बरोबर? आता इथे जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी बघा, या दोघांचा जो पाया आहे AB, हा पाया समान आहे. या ठिकाणी पाया समान आहे बघा. पाया काय आहे? समान आहे. पाया समान असल्यामुळे आपण काय करणार? त्यांची उंचीचं प्रमाण घेणार. कसलं घेणार प्रमाण? उंचीचं. म्हणजे BC छेदात AD. BC छेदात AD. बघा, मग त्रिकोण एबीसी छेद एबीसी बरोबर ए. बघा, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी क्षेत्रफळ छेदात त्रिकोण एडीबीचं क्षेत्रफळ बरोबर काय मिळालं आपल्याला? बीसी छेदात एडी. बीसी छेदात एडी. बरोबर? बघा, ही झाली उंची H1 आणि ही झाली उंची H2. H1 H2 घेतलं तरी चालतं यांच्या ऐवजी. म्हणजे काय? पाया समान आहेत म्हणून त्यांचे क्षेत्रफळ ही कशाच्या प्रमाणात आहे? उंचीच्या प्रमाणात आहे. इथे हा जो पाया आहे ना एबी, एबी समान आहे, तो घेतलेला नाही. मग आपल्याला काय मिळालं? हा झाला, हा आहे 4, हा आहे 8. 4 छेदात 8, त्याला भाग लावा. 4 छेदात 8 याला भाग लावा. 4 एके 4, 4 दुने 8. किती उत्तर मिळालं तुम्हाला? 1/2. 1/2. 1/2 म्हणजे काय? 1/2 हे तुमचं उत्तर मिळालंय. कळलं आता? समजलं सगळ्यांना? परत रिपीट करतो बघा. चला, लेट्स सी द सेकंड क्वेश्चन. सिमिलर असं सगळं तुम्हाला सांगितलं मी. ओनली द लँग्वेज चेंजेस, एव्हरीथिंग रिमेन्स सेम हिअर. In the figure 1.13, this is the figure 1.13. ही फिगर तुमची बघा 1.13 given in your textbook. तशी फिगर आपण टेक्स्टबुक मधून स्नॅपशॉट घेतलेला आहे. BC perpendicular AB. This is BC. It is perpendicular to AB. BC is perpendicular to AB. As well as AD perpendicular to AB. हा AD सुद्धा perpendicular AB ला इथे बघा. Right? Then you given values. BC is equal to 4, AD is equal to 8. Then we need to find out the ratio of their areas. Ratio of the areas of angle ABC and ratio area of triangle ADB. बघा, this is the ABC आणि हा ADB यांचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. सो व्हॉट वी डिड, आपण त्याचा रेशिओ घेतलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC अपॉन AD. आता BC अपॉन AD का घेतला आपण डायरेक्टली? बिकॉज दीज आर द ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. हा बेस आहे ना दोघांमध्ये सारखा आहे बघा, AB AB. इथे पण बघा तुम्हाला, हा AB इथे पण आहे आणि हा AB इथे पण आहे. सो बेस इज कॉमन, बेस इज इक्वल. therefore AD is a common base. इस AD नाही, इथे AB येणार ऍक्च्युअली, चुकून AD झालं. AB is a common base. AB is a common base. ठीक आहे? AB is a common base. इथं AB करा, चुकून AD झालेलं ते. therefore 4:8 किमती टाका. 4:8 म्हणजे 1:2. त्याला भाग लावायचा 1:2. राईट? गेट इट? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? चला, दुसरं गणित झालेलं आहे आपलं, तिसरं गणित बघूया आपण. आता या तिसऱ्या गणितामध्ये बघा तुम्ही, या तिसऱ्या गणितामध्ये एक आकृती दिलेली आहे बघा, लक्ष द्या. तर एक आकृती आहे 1.14, 1.14 आकृती आहे. या ठिकाणी त्रिकोण बघा, हा त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे तुमचा? PQR. हा त्रिकोण तुमचा PQR. ठीक आहे? या त्रिकोणामध्ये त्यांनी त्रिकोण दाखवलं नाही, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? आकृतीमध्ये PS हा लंब आहे RQ ला. बघा, हा PS हा लंब आहे RQ ला. हे त्रिकोण एवढाच आहे, समजलं? त्रिकोण एवढाच आहे आपला, हा लंब आहे बघा इथे. म्हणजे आपण हे जे QS आहे हे एक्सटेन्शन आहे, ही रचना आहे पुढची. त्यानंतर QT हा लंब आहे PR ला. QT हा लंब आहे बघा, QT हा लंब आहे PR ला. इथे हा लंब आहे PR ला. लंब म्हणजे 90 अंशाचा कोण तयार झालेला आहे. बरोबर? आता तुम्हाला किमती दिलेल्या आहेत. RQ दिलेला आहे 6, PS दिला आहे 6, PR दिलाय 12. तुम्हाला काय काढायचं? QT काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला? QT काढायचा आहे. आता तुम्ही जर विचार करा, हा त्रिकोण एकच आहे. कोणता त्रिकोण आहे? PQR. नीट लक्ष द्या, त्रिकोण हा एकच आहे. आता आपण काय करूया? पहिल्यांदा हा त्रिकोण जर घेतो आपण, तर त्या त्रिकोणामध्ये याची या त्रिकोणाचं बघा, दोन त्रिकोण दाखवतो तुम्हाला मी. या बाजूला एक, इकडे बघा,
हा त्रिकोण आहे आपला, बरोबर. आणि तोच त्रिकोण तुम्हाला इथे दाखवतो, परत सेम त्रिकोण तुम्हाला इथे दाखवतोय. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय केलं आपण, या त्रिकोणाची जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, कोणता त्रिकोण आहे, PQR, तर काय येणार, PS गुणिले RQ. बघा, PS गुणिले RQ, पाया गुणिले उंची, बरोबर की नाही. हा बघा, हा ही झाली उंची, इथपर्यंत PS, राईट. आणि हा झाला पाया, कोणता, हा सॉरी, हा R आहे आणि हा Q आहे, आणि हा काय तुमचा P आहे, बरोबर. आणि हे वाढवलेलं आहे आपण, ऍक्च्युली हे दोन सांगितलं एक्सटेन्शन आहे. तर इथे काय झालं, ही उंची झाली बघा, ही काय झाली, उंची झाली आणि हा झाला पाया झाला. उंची आणि काय झाला, हा पाया झाला बघा, उंची आणि पाया. म्हणजे PS काय झाला तुमचा H1 आणि RQ काय झालं तुमचं P1, बरोबर. नंतर आपण काय केलं, तोच त्रिकोण घेतला, परंतु या ठिकाणी उंची उंची कोणती घेतली, ही बघा, ही उंची घेतली कोणती, QT. बघा इकडे उंची कोणती घेतली आपण, QT, या ठिकाणी दिसत तुम्हाला. आणि पाया कोणता घेतलेला आहे, PR. हा बघा, हा पाया घेतलाय PR चा, दिसत तुम्हाला. हा बघा, म्हणजे ही झाली तुमची, हा झाला तुमचा H2. नीट लक्ष द्या आकृती, वाटते सोपं आहे, समोर समोर 2-4 उत्तरं देतात लगेच येते, पण ते समजणं गरजेचं. आणि हा जो मोठा आहे ना, हा कोणता, PR. हा PR काय झाला आपला, B2 झालेला, PR काय झालेला आहे, B2 झालाय, समजतंय. ठीक आहे. आता इथे काय होतं बघा, एवढं समजल्यानंतर आपल्याला काय करायचंय, यांची किमती टाकली आपण, PS गुणिले RQ, PR गुणिले QT, हे झालं. आता PQR आणि PQR तर सारखंच आहे, एकच त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्र सारखंच असणार, ते कसंही काढा तुम्ही, कुठली उंची घ्या, कुठलं त्रिकोण घ्या, उत्तर सारखं देणार आहे. म्हणजेच त्यांचं हे जे हे निघून गेलो इथं, हे आलं 1:1. मग तुम्हाला काय मिळालं, PS गुणिले RQ बरोबर PR गुणिले QT. एकाच त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे असतात, समरूप असतात, एकरूप असतात. एकाच त्रिकोण क्षेत्रफळ कसे असतात, एकरूप असतात, बरोबर. आता किमती टाकायच्या पुढे, आता काय करायचं, आता फक्त तुम्हाला किमती टाकायची. ही सर खरडूप आपण काय केली, आपल्याला या स्टेप पर्यंत येण्यासाठी, या स्टेपला येण्यासाठी आपल्यासाठी खरडूप केलेली आहे. आता बघा, इथे किमती टाकायच्या. PS किती आहे, 6. RQ किती आहे, 6. PR आहे 12. QT आहे 3. सॉरी, QT काढायचा आहे. आता सोपं आहे, हे सगळं लहान मुलांचं पण गणित सोडू शकतात ते, लहान मुलं सुद्धा. 6 गुणिले 6 झाले 36. 36 बरोबर 12 QT, हा 12 तिकडे घेऊन जा, भाग लागेल बघा इथे. QT बरोबर आलं तुम्हाला 12, 36 भागिले किती आले, 12. 36 भागिले 12, उत्तर किती आलं तुमचं, QT किती आलं तुमच्याकडे, 3. QT किती मिळालं तुम्हाला उत्तर, QTचं उत्तर मिळालं 3. वाटतं तुम्हाला सोपं आहे, समोरासमोर, पण ते समोर आलं कसं, हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. या स्टेप सुद्धा आपल्याला कळायला पाहिजेत. ठीक आहे. चला परत रिपीट करतो, आपण रिपीट करूया. येस. परत रिपीट करतो मी, पुन्हा समजून सांगतो, लक्ष द्यायचं. वाटतं तुम्हाला सोपं आहे, फक्त समजून घ्या ते. नाव व्हॉट इज गिवन टू यू, PS इज परपेंडिक्युलर टू RQ. बोला आदित्य. बघा, PS हा परपेंडिक्युलर आहे RQ ला, म्हणजे तुमचा ट्रायंगल पर्यंतच आहे, लक्षात घ्या. हा ट्रायंगल एवढाच आहे आपला, समजतंय का, हा ट्रायंगल एवढाच आहे आपला. देन QT परपेंडिक्युलर आहे PR ला, हा बघा QT आहे, हा QT परपेंडिक्युलर आहे PR ला, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल झाला. आता इथेच आपण विचार केला तर यू गेट टू ट्रायंगल एकच आहे, परंतु त्या ट्रायंगलचं जर आपण मेजरमेंट घेतले तर दे आर डिफरंट. सो दिस इज युअर H1, हा काय झाला तुमचा H1 झाला, आणि हा झाला तुमचा B1, हा झाला तुमचा B1, राईट. नंतर हे बघा, हा झाला H2, विच वन, QT, हा झाला H2, आणि हा लास्ट हा जो आहे ना PR, दिस इज युअर B2, हा काय तुमचा B2 झाला, बरोबर की नाही. आता तुम्हाला एरिया ट्रायंगल घ्यायचे, दोन्ही ट्रायंगल एकच आहेत, ट्रायंगल PQR. फर्स्ट आपण घेतला B1 इंटू, बघा हे झालं तुमचं B1, सॉरी PS आहे ना, PS इज H1 ऍक्च्युली, आणि हा झाला B1. इथे हा झाला B2 आणि हा झाला H2, B2 आणि H2, राईट. हे सेम आहे, त्यामुळे ते 1:1 रेशो आला. therefore काय मिळालं आपल्याला, PS इंटू RQ इज इक्वल टू PR इंटू QT. दे आर द एरियाज ऑफ सेम ट्रायंगल. देन किमती टाकायच्या, सोपं, याच्या पुढे सगळं सोपं, एकदा ही स्टेप मिळाली की पुढे सोपं आहे. 6 इंटू 6, 12 इंटू QT. सो QT किती मिळालं तुम्हाला, QT इज इक्वल टू 3. QT इज इक्वल टू 3. 66 डिवायडेड बाय 12, 36 डिवायडेड बाय 12. गेटिंग गाईज, सोपं आहे. चला, हे गणित आपलं झालेलं आहे. पुढचं गणित बघा आता. हे शेवटचं गणित माझ्या मते याच्यातलं शेवटचं नाहीये, आहे अजून 4 आणि 5 गणित आहेत. हो चला, होऊन जाईल आपलं. मगही झालं असं, पण लाईट गेल्यामुळे आपला थोडासा गडबड झाली. चला, लक्ष द्या स्क्रीनवर, आणि आवाज बंद करा तुमचा. काय गणित आहे याच्यामध्ये बघा.
तर तुम्हाला आकृतीमध्ये एपी आणि एपी लंब दिलाय बीसी. बघा हा एपी आहे, या ठिकाणी लंब आहे बीसीला, लंब आहे बीसीला, आणि या दोन रेषा समांतर आहेत. एडी आणि बीसी काय समांतर रेषा आहेत. एडी आणि बीसी काय समांतर रेषा बघा. ही रेषा एडी आणि ही रेषा बीसी ह्या काय एकमेकांना समांतर रेषा आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला काय काढायचं, त्यांचं क्षेत्रफळ गुणोत्तर काढायचं क्षेत्रफळांचं. कोणता त्रिकोण आहे एबीसी. बघा हा त्रिकोण आहे ए बी सी, हा पहिला त्रिकोण झाला. दुसरा त्रिकोण आहे बी सी डी. बघा हा दुसरा त्रिकोण झाला इथपर्यंत, हा दुसरा त्रिकोण समजतंय. तर यांचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे. आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी अक्षत आलाय का अक्षत. हा या आहे. चला साहिल पण आहे ना, साहिल कुंभार, साहिल हो कुंभार, आहे. साहिल कुंभार आहे. ठीक. का माहितीये, कारण तुम्ही जे म्हणजे जे काही नंतर समजा जो प्रणय आहे, मुद्दामून तुम्हाला रिपिटेशन तुम्हाला बरं पडेल ते. आता एक लक्षात घ्यायचं आहे की समांतर रेषा असल्यामुळे ही जी उंची असते बघा, इथून कुठे नाही या दोन रेषांदरम्यानची जी काही उंची असते ती सगळीकडे सारखी असते. कशी असते, सारखी असते, म्हणजे हाईट सारखी असते. आणि या ठिकाणी जर तुम्ही विचार केला दोघांचा त्रिकोणांचा, बघा त्रिकोण एबीसी, इकडे बघा हा त्रिकोण एबीसी, या त्रिकोणाच्या एबीसी मध्ये याची जी उंची आहे ती आहे एपी आणि पाया आहे बीसी. बरोबर, एपी आणि पाया काय आहे, बीसी आहे. त्यानंतर हा त्रिकोणाचा विचार करा, तुमचा बी सी डी हा त्रिकोण आहे. याचा पण पाया आहे बीसी आणि उंची, उंची ही काय आहे एपी, एपीच उंची आहे याची सुद्धा. कारण ही उंची इथे जरी आपण एक लंब काढला असा तरी तो तुम्हाला एपी एवढाच मिळणार आहे. बरोबर. तर एडी आणि बीसी समांतर आहेत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीडीसी हे दोन त्रिकोण, हे जे त्रिकोण आहेत ते दोन समांतर रेषेमध्ये काढले आहेत. त्यामुळे काय होतं, त्यांच्या समांतर रेषांमधील अंतर हे त्या दोन त्रिकोणाची उंची होणार, आणि ती उंची कशी असते, समान असते. आता इथे उंची पण समान आहे आणि दोन त्रिकोणाचा पाया आहे बीसी तो सुद्धा समान आहे. बघा त्रिकोण एबीसी व बीसी बीडीसीचा पाया बीसी जो आहे ना हा सुद्धा समान आहे, उंची सुद्धा समान आहे, पाया पण समान आहे, उंची सुद्धा समान आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं काल, तिसरी अट अट दिली नव्हती, ऑफिशियली आपण घेतली होती. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण बीडीसीचं क्षेत्रफळ, हा, आणि त्याचं गुणोत्तर काढलं तर गुणोत्तर किती येणार तुम्हाला, एकास एक येणार. गुणोत्तर किती येणार, एकास एक. कारण याची उंची पण सारखी आहे आणि काय सारखं आहे, उंची पण सारखी आणि पाया सुद्धा सारखा आहे. हा पाया सुद्धा सारखा आहे आणि जी उंची आहे एपी, इथे एक उंची ही असणार, याची उंची इथे वाढवावी लागणार. पण समांतर रेषा असल्यामुळे, समांतर रेषा असल्यामुळे ही या दोघांची जी काही दोघांमधलं जे अंतर ते सारखं असतं. म्हणजे काय, तर या दोन त्रिकोणांमध्ये उंची आणि पाया समान आहे. उंची आणि पाया काय आहे, समान आहे. त्यांचं गुणोत्तर आलं एकास एक. क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं, एकास एक. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. हा क्वेश्चन नीट समजून घ्यायचं. कुठला गणित सोडवताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ॲट इन ॲडजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर बीसी, दिस एपी इज perpendicular to BC. समजलं, AP is perpendicular to BC. Then AD and BC parallel आहेत. These are the parallel lines. AD parallel to BC. AD parallel to BC. And we have to find out the A ratio of their areas. Ratio of the areas ABC. This one. हा बघा हा ट्रायंगल ABC इतका ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल कोणता तुमचा, हा सेकंड ट्रायंगल आहे बघा BCD. हा सेकंड ट्रायंगल आहे, दिसतो तुम्हाला ब्लू कलरचा. यांचा एरिया रेशिओ ऑफ द एरियाज फाइंड आउट करायचं. यू हॅव टू फाइंड आउट द सॉरी रेशिओ ऑफ द एरियाज. नाउ इन AD पॅरलल BC. AD आणि BC काय, दे आर पॅरलल. हे बघा AD अँड BC आर पॅरलल, त्यामुळे त्यांची हाईट सारखी असणार, उंची सारखी असणार, राईट. Therefore triangle ABC and triangle BDC, both the triangles are drawn into parallel lines. Hence the distance between the two parallel lines is the height of both triangles. Height of both triangles and the height कशी आहे, सारखी आहे. Then ABC and BDC have common base. They have common base. Common base BC. Okay. BC common base आहे, height सुद्धा इक्वल आहे. Therefore दोघांचा एरिया समान आला, एरिया काय आला, इक्वल आला. and the ratio of the areas किती आला, 1:1. ratio of the areas 1:1. गेटिंग, समजतंय, सोपं आहे, एवढं काही कठीण त्याच्यामध्ये नाही असं काही. चला चौथं गणित झालेलं आहे, पुढे जाऊया आपण. थोडस आरामातच चालूया आपण, एवढी गडबड नाही आपल्याला, लक्ष द्यायचंय. आता शेवटच्या गणितामध्ये तुम्हाला गणित 5 विचारलं, तुम्हाला 5व्या गणितात काय बघा. या गणितामध्ये काय दिलंय बघा, शेजारी आकृतीमध्ये PQ, PQ हा लंब आहे BC ला. बघा
हा पी क्यू आहे, हा लंबरूप आहे या बीसी ला. त्यानंतर एडी, एडी हा सुद्धा लंब आहे बीसी ला. बघा हा एडी दिसतो तुम्हाला, एडी हा सुद्धा लंब आहे, लंबरूप आहे या ठिकाणी. कशाला लंबरूप आहे तो? बीसी ला लंबरूप आहे. बरोबर, हे दिलेलं आहे आपल्याला. तर तुम्हाला गुणोत्तर काढायची आहे. तुम्हाला काय काढायचे? गुणोत्तर काढायचे आहे. पहिलं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे पी क्यू बी. बघा कोणतं त्रिकोण घ्यायचं तुम्हाला? पी क्यू बी. हा बघा दिसतो तुम्हाला, पी क्यू बी हा त्रिकोण आहे पहिला. आणि दुसरा त्रिकोण कुठला आहे? दुसरा त्रिकोण बघा, पी बी सी. बघा पी बी सी. बघा हा मोठा त्रिकोण दिसतोय, लाल रंगाचा एक त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण. याचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे पहिलं. हे पहिलं तुम्हाला सांगतो मी इथे बघा खाली. तर त्रिकोण पीक्यूबीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीबीसीचं क्षेत्रफळ बरोबर बीक्यू. बीक्यू छेदात बीसी. का बरं बीक्यू छेदात बीसी? कारण या दोघांची जी उंची आहे पीक्यू, बघा समान उंची, उंची कशी आहे? समान आहे. म्हणून क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात आहे. क्षेत्रफळांच्या पायांच्या प्रमाणात आहे, कारण उंचीची पीक्यू आहे ती कशी आहे? समान आहे. समजलं? इथे एवढंच लिहायचं तुम्हाला, ह्याच्या पुढे काही जायचं नाही, कारण किमतीवर काही दिलेलं नाही, त्यामुळे उत्तर काढायचं नाही काही पुढे. ठीक आहे, चला. हा पुढे बघा, अजून दुसरं गणित आधी पूर्ण करूया, मग आपण सेमीवाल्यांकडे जाऊया. पीबीसी, पी बी सी हा झाला तुमचा पी बी सी. आणि एबीसी, एबीसी हा मोठा त्रिकोण ए बी सी. समजलं? पीबीसी आणि एबीसी. आता या त्रिकोणात जर बघाल तर या त्रिकोणामध्ये पाया समान आहे. बघा कोणता पाया आहे? बीसी. हा बीसी पाया आहे ना, हा बीसी पाया समान आहे. पाया समान आहे म्हणून जी क्षेत्रफळ आहे ती उंचीच्या प्रमाणात असतात. कोणत्या प्रमाणात असतात? उंचीच्या. आता एक लक्षात घ्यायचं, भूमिती शिकताना तुम्ही ना हे सर्व लिहिणार, पण हे जे रिझन आहेत ना, हे जे आपण लिहितो हे कारण, हे बघा हे रिझन हे कारण आहेत, हे लिहिण्याला मार्क असतात. हे लक्षात घ्या, हे लिहिण्याला तुम्हाला मार्क असतात. तर याचा पुढे गेलो आपण. याची उंची आहे पी क्यू. बघा इथे घेतली आपण बी1, पी क्यू घेतलेला आहे, सॉरी H1. आणि एडी, एडी काय त्याचा? एडी दुसऱ्याची उंची आहे, म्हणजे H1 आणि H2, H1/H2 घेतलेला या ठिकाणी. बरोबर, चला तिसरा गणित बघा काय समोरच विचार तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. एबीसी आणि एडीसी. बघा ए बी सी हा मोठा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण कोणता तुमचा? एडीसी. बघा ए डी सी. आता याच्यामध्ये काय समान आहे सांगा बरोबर? याच्यामध्ये काय समान आहे? तर उंची समान आहे. काय समान आहे? उंची समान आहे. बघा इथे दिसत तुम्हाला, उंची समान आहे, त्यामुळे आपण क्षेत्रफळ घेतली कशाच्या प्रमाणात घेतली? पायांच्या प्रमाणात घेतली. कशाच्या प्रमाणात घेतली? पायांच्या प्रमाणात घेतलेली आहे. उंची एडी, उंची एडी या ठिकाणी काय मिळाली? समान आली. बीसी छेदात डीसी, बीसी छेदात डीसी. समजतंय? आणि शेवटी तुम्हाला काय दिलं बघा, एक मिनिट. शेवटी तुम्हाला विचारलं एडीसी आणि पीक्यूसी. बघा ए डी सी हा एडीसी आहे, आणि दुसरं विचार तुम्हाला पी क्यू सी. कलर चेंज करूया आपण. हा बघा पी क्यू सी दिसत तुम्हाला, एडीसी आणि पी क्यू सी. आता याच्यामध्ये पाया पण समान नाहीये, उंची सुद्धा समान नाहीये. याची उंची आहे ही बघा, हा समजा आपण म्हणूया H1. बरोबर, हा आपण घेऊया H2. सॉरी, बघा हा झाला H1, हा झाला H2. याचं ही हा झाला इथे B1, सॉरी हा B2, आणि हा मोठा जो आहे तो B1. म्हणजे पाया पण सुद्धा समान नाही, उंची सुद्धा समान नाही. मोठ्या त्रिकोणाचा पाया झाला, छोट्या त्रिकोणाचा पाया झाला PQ. प्रवीण बघ काय म्हणतो. हा बघा हे झाला, ही झाली उंची छोट्या त्रिकोणाची, ही झाली उंची मोठ्या त्रिकोणाची एडीसीची. हा झाला पाया आणि हा एक झाला पाया. बरोबर, ठीक आहे. तर इथे काय फक्त त्याची किमती टाकायची आपल्याला. हा बघा इथे म्हणजे तुम्हाला काय मिळालं? डीसी गुणिले एडी. फक्त किमती लिहायच्या इथे, म्हणजे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, B1 अपॉन B1 इंटू H2. ठीक आहे, चला माझ्या ते शेवटचं घेते. चला आपण थोडंसं सेमीवाल्यांना सांगूया, आणि मग विचारू तुम्हाला जमलंय की नाही किंवा येते की नाही ते. हा झाला प्रश्न 5वा. क्वेश्चन नंबर 5 सी. येस. ट्रायंगल PQB and PBC. PQB, PBC. So PQB high grade model triangle, and another triangle is here PBC. PBC, right? So there is a height. Height saman hai baga. Triangles having equal height. PQ is the height and it is common. Therefore,
जो रेशो आहे तो घेतला तुमचा कशामध्ये घेतला तुमच्या बेसमध्ये. सो पी क्यू बीचा बेस आला हा बी क्यू आणि मोठा बेस आहे बीसी. राईट, दिसलंय, मोठा बेस आला बीसी. सेकंड म्हटलं तुम्ही इथं हा घेतला ट्रायंगल. सेकंड क्वेश्चन इज दिस वन, पीबीसी अँड एबीसी. बघा पीबीसी, ओके, आणि दुसरं तुम्हाला आहे एबीसी. एबीसी, आता इथे लगेच कळतं आपल्याला की द बेस इज कॉमन, बीसी बीसी इज द बेस, हा बेस कॉमन आहे बघा. सो ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस, फक्त आपण H1 आणि H2 घेतलं इथे, त्यांची काय घेतली, हाईट घेतली या ठिकाणी H1 आणि H2. ही बघा ही H1 आणि ही झाली H2. PQ अपॉन AD, PQ अपॉन AD. समजतंय. थर्ड मध्ये आपण घेतलेलं आहे एबीसी आणि एडीसी. बघा थर्ड मध्ये वी हॅव टेकन एबीसी अँड एडीसी. दिस एबीसी, एबीसी मोठा ट्रायंगल आणि दुसरा एडीसी हा छोटा ट्रायंगल बघितला. राईट, त्याच्यामध्ये काय मिळणार तुम्हाला, हाईट सेम आहे, हाईट इज इक्वल, त्यावर फक्त आपण काय घेतलं, बेस घेतला इथे. हाईट एडी जी आहे ना, एडी हाईट इज कॉमन, एडी इज हाईट आणि ट्रायंगल्स आणि इक्वल हाईट. फक्त B1 आपण B2 घेतलेला आहे, बेसचा रेशो घेतलेला आहे. लास्ट मध्ये देर इज नो कॉमन, काहीच नाही. लास्ट क्वेश्चन मध्ये हाईट पण कॉमन नाही आणि बेस पण कॉमन नाहीये. ट्रायंगल्स कोणते तुमचे, इकडे बघा, विच आर द ट्रायंगल्स एडीसी अँड पीक्यूसी. दिस इज एडीसी आणि सेकंड आहे तुमचा पीक्यूसी. पीक्यूसी समजलं. ओके, सो इथे पण तुम्हाला B1 इंटू B2 अपॉन B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 वापरायचं आहे. सो काय काय घेतलं आपण इथे याचा, PQ AD. सो बेस अँड हाईट आर नॉट इक्वल, बेस अँड हाईट आर नॉट इक्वल, देअरफॉर द रेशो काय आला आपला यांचा, रेशो ऑफ एरिया इज सरळ सिंपल आहे, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. समजतंय. फक्त तुम्हाला B1 B2 H1 H2 कळायला पाहिजे काय आहे तो. एक सेकंड बाळानो. सो माझ्या मते इथे संपलंय आपलं हे.